कुठल्या प्रभागात आता? मी प्रभाग क्रमांक 36 मधून बोलतेय. माझं नाव लक्ष्मी नामदेव पिलाने आहे. आम्ही पहिलं तावरे कॉलेजमध्ये होतो, पण इकडे आलो. पण आता असं झालंय की ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं कोरोनाच्या काळामध्ये, आबाने आम्हाला खूप मदत केली. आमची घरं पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली होती. त्यावेळेस पण आबाने आम्हाला घरामध्ये येऊन पाणी काढून त्यांच्या पूर्ण फॅमिलीने आम्हाला खूप मदत केली. त्याच्यानंतर आमचे खूप हाल व्हायला लागले होते, म्हणजे नाही का सगळंच गेलं वाहून वगैरे. त्यावेळेस आबांनी मला मुलांचे क्लास घ्यायला, असं बालवाडी वगैरे अंगणवाडी चालू करून दिली. मी लहान मुलांचे क्लास घ्यायचे. आणि आता इथून बाहेर गेलो भरपूर पक्ष येतात आता, पण आबा आपले लाडक्या बहीण योजनेचा म्हणजे धनुष्यबाणाचा आबांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व महिलांनी माझ्या लाडक्या बहिणी आबांना निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे. कुठल्या प्रभागात आता आहोत? 36 मध्ये. अच्छा, एकंदरीत इलेक्शन लागलं आहे. हो, कोणकोणते पक्ष उभे आहेत माहिती आपल्या इथे? भरपूर जण आहेत. इथं म्हणजे खूपच जण उभे राहिलेले आहेत पक्ष. उमेदवार कोण कोण आहे माहिती आहे? हो, नाही एवढं म्हणजे भरपूर जण आहेत म्हणजे, पण आमचा उमेदवार फक्त आबा बाबुल. काय आबाचं काय काम आहे ते? अहो, आबांनी खूप मदत केली. एकेकाळी आम्हाला कोरोनाच्या टायमाला आम्हाला खायला नव्हतं, तर आबा स्वतः आणून आम्हाला 2 टाइम 3 टाइम आमच्या मुलांना कपडे किंवा बर्थडे असले ना तरी केक आणून द्यायचे आबा. एवढं काही आबांनी आमच्यासाठी केलं. जे आमच्या अमानत आहे फक्त आबा बाबू. बाकीचे दुसरे येत नव्हते का उमेदवार? नाही, एवढे नव्हते कुणी येत, तुमचा हक्काचा माणूस आबा आहे तुम्हाला? फक्त आबा. आबा कुठल्या पक्षात आहे? त्यांचं चिन्ह काय आहे? आबा हे शिवसेनेचं चिन्ह आहे त्यांचं, तेवढं लक्षात. आणि धनुष्यबाण. बोला. मी प्रभाग क्रमांक 36 मधनं ज्योती अरविंद बोलतीये. आबांनी आत्ताच एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आबांचं कार्यरत एवढं आहे. आबांनी आता फक्त पाईपलाईन, गटर लाईन हे सगळं न करता त्यांनी आपल्या कार्य एवढं केलेलं आहे की त्यांनी ई-लर्निंग शाळाही खोललेली आहे. त्या शाळेमध्ये आज गोरगरिबांची मुलंही शिकत आहेत. ती मुलं बाहेर इंजिनियर, डॉक्टर म्हणजे नासापर्यंत गेलेली ती मुलं. या गोरगरिबांच्या मुलांना एवढं शिक्षण देणं हे आबांनी फ्रीमध्ये करतात. त्यांचं कपडे इस्त्री करणं, त्यांना डबा खाण्याला जेवण देणं, प्रत्येक गोष्टी ते आबा करतायत. आणि त्यानंतर क्रीडा क्षेत्रातही त्यांनी खूप एक काम केलेलं आहे. तळजाई पठारावर सदू शिंदे स्टेडियम खोललेलं आहे. तिथे म्हणजे कोणी आजी असेल, आजोबा असेल, सगळे जाऊन तिथे बसतात. त्यांना मन रमतंय तिकडं. म्हणजे आबांनी खूप काम केलेलं आहे. त्यामुळे आबांच्या पाठीशी आम्ही सतत राहणारच आहोत आणि आम्ही आबांना निवडून देणार आहे. आबांचं धनुष्यबाण हे निशाणी आहे. ते मधनं हे प्रभाग निवडून लढवत आहे आणि ते 4 नंबरचं बटन दाबून प्रत्येकाने त्यांना धनुष्यबाणाच्या इथं बटन दाबून त्यांना निवडून द्यावे. कुठल्या प्रभागात आहोत आता? 36 प्रभाग, नाव जया गांगुर्डे. अच्छा, एकंदरीत पुणे इलेक्शन चालू आहे, कसं बघताय या प्रभागात आपण? ऍक्च्युली सगळा गोंधळच आहे. कोणाचाच ताळमेळ नाहीये. प्रत्येक जण आपापला पाय खेचायचा प्रयत्न करतोय. पण आबा बागुल अशी व्यक्ती आहे, ऍक्च्युली ते माझ्या वडिलांसारखे आहेत आणि मी त्यांना खूप लहानपणापासूनच ओळखते. त्यांचे कार्य, त्यांच्या बागेत खेळायचो आम्ही. आबा बागुल उद्यान आहे, ई-लर्निंग शाळा आहे जिथे गोरगरिबांची मुलं छान शिकतात. त्यांना शाळेचे ड्रेस किंवा शाळेचे साहित्य, जेवण, नाश्ता सगळं मोफत मिळतं. आणि आपलं 7 इन द स्टार ते असं एक गार्डन आहे, तिथे वर्ल्डचे 7 स्टार म्हणजे ताजमहल वगैरे असे वेगवेगळे प्रकार तिथे अजुबे बघायला मिळतात त्यांना. आणि महिलांसाठी मेन म्हणजे महिलांसाठी ते नवरात्र महोत्सव 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा आणि महिलांना एक छान प्रकारे स्टेज निर्माण करून देतात की जेणेकरून त्यांच्यात अशी आत्मशक्ती निर्माण होईल हा प्रयत्न करतात. आणि भरपूर म्हणजे असं तळजाईला पण त्यांनी एक छान सदू शिंदे म्हणून एक स्टेडियम केलेलं आहे, ते पण खूप छान आहे. तर आबा अशी व्यक्ती ते कुठल्याही पक्षात असू दे, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आबा बागुल हा फोटो आणि हे नाव हे आम्हाला महत्वाचं आहे. गरीबातल्या गरीब आणि अवघडमधल्या अवघड परिस्थितीत आबा आणि आबांची ऑल फॅमिली फ्रेंड सर्कल मदतीला धावून येतात, कारण
त्यांनी माझी खरंच मदत केली. मी आता ह्याच्यात सांगू शकत नाही. माझी पर्सनली मदत केलेली आहे त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी सुद्धा कधी अंतर दिलेलं नाही. थँक्यू. तुमची ओळख सर? मी सोनिया साखरे, अरणेश्वर, पुणे इथून बोलते. प्रभाग क्रमांक माहिती का तुम्हाला? हो, प्रभाग क्रमांक 36. इथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि सर्व पक्षीय निवडणूक सुरू आहे. तर तुम्हाला काय माहिती आणि तुम्हाला काय वाटतं? आमच्या प्रभाग क्रमांकाचे 36 मधले आबा बागुल हे आता धनुष्यबाण ह्यांचं चिन्ह आहे, त्या ह्याच्यातून ते उभारलेले आहेत शिवसेना पक्षातून. तर ते आम्हाला म्हणजे त्यांना कोण ओळखत नाही ह्या प्रभागामध्ये. त्यांनी खूप कामं केली तिथली. आणि ई-लर्निंग शाळा असू दे, आम्हाला जास्त ओळख सांगू का, पूरग्रस्ताच्या वेळेस म्हणजे खूप पुराच्या वेळेस मदत खूप केलेली आहे आम्हाला. म्हणजे एक रात्रभर म्हणजे जागून आठवडाभर त्यांना म्हणजे झोप नाही, त्यांनी तहान भूक काही बघितलं नाही. वस्तीतल्या लोकांना कुणी का असं ना त्यांच्या शाळेत धावून आलेत ते. त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या सोबत होते. जेव्हा आम्हाला पुरामध्ये पाण्यात अडकलं होतं तेव्हा आम्हाला त्यांनी रात्रभर त्यांच्या ई-लर्निंग स्कूलमध्ये आम्हाला जागा दिली. तेवढ्या रात्रीचा मसाले भात दिला आणि आम्हाला तिथं खूप खूप गरज होती तेव्हा त्यांनी सगळ्या परिवारांनी आम्हाला सहकार्य केलं. थोडक्यात जो आपल्या संकटात धावले होते. हो, म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा ते आम्हाला धावून आलेले. तुम्ही निम्म्या रात्रीत फोन करा त्यांना, कधीही करा, एनी टाइम. त्यांची फॅमिली एनी टाइम अवेलेबल असते. त्यांची मुलं ते स्वतः कधीच असं म्हणजे आम्हाला असं गाड्यांमध्ये घेऊन आलेले, म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा. ठेवलं रात्रभर. आणि आज सांगू का, खूप गरिबांच्या मुलांना शिक्षण ई-लर्निंग मधून फ्री मध्ये आहे. जेवण हे सगळं आज म्हणजे बाहेर गेलं तर नाही एवढ्या सोयी, त्यांनी खूप सोयी केल्यात. प्लस वृद्ध नाहीत का लोक किंवा गरिबांच्या असं त्यांना की कुठं त्यांचे मुलं नेऊ शकत नाहीत ट्रिपला, तर त्यांनी ते काम केलेले. आज कितीतरी म्हणजे आता लाखो झाले असतील लोक, त्यांना आज फ्रीमध्ये काशी, रामेश्वर, ज्योतिर्लिंग सगळं फिरवलंय त्यांनी. 1 रुपयाही न घेता सगळं खाणं पिणं सगळं त्यांचं एनी टाइम. तिथनं जर काय झालं तर तिथनं परत तिथपर्यंत आणणं करणं, वेळ प्रसंगी धावून आलेले ते भरपूर. असं खूप म्हणजे केलंय. काय कामाची तुम्ही म्हणजे अगणित काम आहेत त्यांची, सांगू शकतो. माणूस काम कर. आज तुम्ही कुठेही जावा, लहान मुलांना जरी विचारलं ना, आबा म्हणणार, बागुल पण नाही, आबा आमचे असं करणार सगळेजण. म्हणजे खूप आहेच. आम्ही आता सगळ्यांकडनंच ऐकतो ना, आमच्या प्रभागामध्ये ते खूप काम करतात. काय नाही म्हणजे असं जो माणूस काम करतो त्याला तुम्ही मत द्या, बरोबर का नाही. म्हणजे तो अर्ध्या रात्री देतोय त्याला सोडून, म्हणजे बाकी तुमचं काही असू दे पण आपल्या प्रभागावर लक्ष द्या, बस एवढंच. माझं कल्पना बाबुराव नाईक, मी वॉर्ड क्रमांक 36 मध्ये राहते. या भागातून काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक पक्ष आहेत, अनेक उमेदवार आहेत. तर तुम्हाला काय माहिती नाही? मला आबा बागुलच जास्त माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर 20 वर्षाचे कार्य करते आणि आबांचे मुख्य म्हणजे मला आवडणारे म्हणजे त्यांनी शाळा काढली, ई-लर्निंग शाळा, ज्याचं भवितव्य मुलांचं घडवायचंय, तर ते महत्वाचं काम आहे. आपण इतर सगळे कामं करतोच आहे, त्याच्यावर मुलं पुढचे गोरगरीब मुलांना शाळेमध्ये मोफत शिक्षण आहे, जी पुढची पिढी चांगली घडवायचे कार्य ते आबा करतायत, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्यांचं मुलांसाठी गार्डन पण केले. गार्डन त्याच्या समोर 7 अजुबे, ते जे माणसांना आपण जाऊ शकत नाही जिथं गोरगरीब लोक, ते तिथं पाहायला मिळते. 7 अजुबे पाहायला मिळतात. गोरगरीब मुलांना बागुल उद्यानमध्ये येऊन सगळ्या गार्डनमध्ये सुखसोयी त्या घेता येतात. हॉर्स रायडिंग येते इतर मुलांना. अजून तिथं फाउंटन केलेलं आहे, ते त्यासाठी येतात लोक. ज्यांना पैसे देऊन जे जाऊ शकत नाही ते तिथं उपभोग घेत आहेत, त्याचं खूप छान वाटतं. आणि आबांचं चिन्ह धनुष्यबाण आहे, मला अभिमान आहे आणि त्यालाच वोटिंग. आपण कुठल्या प्रभागात आहोत? हो, 36 मध्ये. इलेक्शन लागलं आहे. हो ते कोणते पक्ष आपली माहिती पक्ष? हो, पक्ष भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना. एकंदरीत कसं वातावरण वाटतं आपल्या भागात? खूप छान वाटतंय. कुठल्या पक्षाचं वजन जास्त दिसतंय? शिवसेना. शिवसेना कुठली? भरपूर शिवसेना. शिंदे गट. त्याची कोण व्यक्ती उभा आहे माहिती आहे? अबू बाबू.
काय त्यांचं काम आहे? त्यांची कामं सांगण्यासारखे नाही, खूप छान कामं करतात किंवा सगळ्यांना असं सांभाळून घेतात किंवा यांनी खूप कामं अशी केलेली आहेत की काही लोकांना काशीला नेलेले आहे. प्रत्येक हे करतात, रॅली काढतात, सगळ्यांना फिरायला नेतात, बाकी सगळ्या लहान मोठ्यांचे सगळ्यांचा आदर करतात. भले त्यांच्या बाबुल परिवारांचे सगळा परिवार खूप छान आहे. आणि आपण ज्या पक्षात तिथं एक लाडकी बहीण योजना आहे त्याचा आपण लाभ घेता का? हो घेतो, कशी वाटते योजना ती आणि त्याबद्दल खूप छान वाटतं. आज इतके पक्ष आम्ही बघितले आमच्या लहानपणापासून. पहिल्यांदा असे शिंदे साहेब आहेत की त्यांनी लाडक्या बहिणीला घरोघर दर महिन्याला पेन्शन चालू केली आहे. दर महिन्याला ते भावबीज करतात. माझं एकच मत आहे की सर्वांनी बहिणीने एक मत तरी आपण शिंदे साहेबांना आणि आपल्या आबाबांना द्यायलाच पाहिजे. कारण की ते आपलं दर महिन्याला आपल्याला आपल्या खात्यात शून्य असलेल्या बायकांना सुद्धा पेन्शन त्यांच्या खात्यात येते. आज काय नवरा टाकत नाही किंवा बायको कोणीच करत नाही, नातेवाईक ते करतात. आज ते लाडके भाऊ आहेत, पण लाडक्या बहिणींना एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही पण लाडक्या भावाला एक मत करा.